म्हणजे तास काटा मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर किती वेळा येतील, किंवा तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंशाचा कोन किती वेळा है ना येतील, आणि तास काटा मिनिट काटा यामध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा. ठीक आहे, द्या लक्ष पहा. समजा आपण असं म्हटलं की हे घड्याळ आहे ना, याच्यामध्ये इथं 12 3 9 6. मग सगळ्यात पहिला आपण टॉपिक पाहतात तो म्हणजे तंतोतंत है ना एकमेकांवर, याचा अर्थ किती अंशाचा कोन, 0 अंशाचा कोन. तंतोतंत एकमेकांवर म्हणजे 0 अंशाचा कोन है ना ते. बरं, आता आपल्याला माहित आहे की समजा घड्याळ जर आपण असं म्हटलं तर आता किती वाजले 1 है ना. तंतोतंत एकमेकांवर एका तासात किती वेळा येते, 1 वेळा. कोण, तास काटा आणि मिनिट काटा एका तासात 1 वेळा तंतोतंत एकमेकांवर येतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की मग 12 तासात ते किती वेळा येतील, 11 वेळा. 12 तासात 11 वेळा. कसं काय, मग ही एक वेळ कोणती आहे है ना, तेही महत्वाचं आहे. मग जर एका तासात 1 वेळा तर 12 तासात किती पाहिजे, 12 वेळा. पण मग ते 11 वेळा काय येते है ना. चेक पहा, आता काय होते थोडं इमॅजिन करू. इमॅजिन करू 1 वाजता अशी कंडिशन आहे है ना. तंतोतंत एकमेकांवर, याचा अर्थ काय होईल, आपला मिनिट काटा 6 अंश पुढे जाईल है ना, 6 अंश पुढे जाईल. ओके, ठीक. मग आता तो हा पण आपला तास काटा अर्धा अंश पुढे चाललाय. कधीतरी अशी सिच्युएशन येईल की हा आणि हा एकमेकांवर तंतोतंत आहे. कोण, तास काटा मिनिट काटा. पडलं, मग एका तासात 1 वेळा होईल. आता समजा तो आता क्रॉस करून मिनिट काटा तास काट्याला चालला पुढं, तो 12 वर जाईल आणि तास काटा कितीवर जाईल, 2 वर. शब्दाकडे लक्ष द्या, मी काय बोलत आहोत है ना. आता किती वाजले, 2. परत अजून काय होईल तर आपला मिनिट काटा चालला पुढं 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 पुढं, केव्हा तरी हे तंतोतंत एकमेकांवर येतील, तास काटा मिनिट काटा. म्हणजे इथेही लक्षात आलं एका तासात 1 वेळा तंतोतंत एकमेकांवर येते. मग 12 तासात 12 वेळा पाहिजे होतं. पण समजा आपण विचार केला, लक्ष द्या शब्दाकडे, 11 ते 12, 11 वाजता अशी घड्याळ असेल है ना, 11 ते 12. मग आता आपला मिनिट काटा चालला पुढं 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 चालला, तो पूर्ण फिरवत येते. तोपर्यंत हा तास काटा 11 वरून 12 वर पोहोचेल. म्हणजे दोघही काटे एक्झॅक्ट 12 वाजता है ना, एक्झॅक्ट 12 वाजता बरोबर कशी येईल, एकमेकांवर. मग 11 ते 12च्या वेळात 12 वाजता दोन्ही काटे तंतोतंत एकमेकांवर आले. ओके, इथपर्यंत. आता है ना 12 ते 1 ची वेळ आली, मिनिट काट्यानं तास काट्याला सोडलं. लक्षात येत आहे, मिनिट काट्यानं तास काट्याला सोडलं है ना. मग आता तास काटा मागून अर्धा अंश, मिनिट काटा पुढे 6 अंश, तास काटा अजून मागच आहे, मिनिट काटा पुढे चालला, तो 12 वर पोहोचल. तोपर्यंत तास काटा कितीवर पोहोचल, 1 वर. मग ते भेटले काय, लक्षात येत आहे. म्हणजे 12 ते 1 वाजताच्या वेळात तास काटा मिनिट काटा तंतोतंत एकमेकांवर येत नाही. मग ही एक वेळ कोणती आहे तर ती वेळ आहे 12 ते 1 ची. समजलं, परमनंट. 11 ते 12 मध्ये एक्झॅक्ट 12 वाजता तंतोतंत एकमेकांवर येते, आणि 12 ते 1 च्या दरम्यान ते तंतोतंत एकमेकांवर येत नाही है ना. ठीक. म्हणून मोजणीत जर 12 ते 1 ची वेळ आली, 12 ची म्हणत नाही हो मी, लक्षात येत आहे, 12 ते 1 ची वेळ आली तर ती एकूण वेळामधून वजा करावी. पडलं, कारण जर गणित असं आलं 7 ते 12 वाजताच्या दरम्यान तास काटा मिनिट काटा किती वेळा तंतोतंत एकमेकांवर येतील, मग मोजणी दरम्यान 12 ची वेळ आहे
है ना, म्हणून नाही. 12 ते 1 ची आहे का, नाही. लक्षात येत आहे, असं लक्षात ठेवायचं. मोजणी दरम्यान 12 ते 1 वाजताची वेळ आल्या ती एकूण वेळेमधून वजा कराल. किंवा तुम्हाला जर गणित असं आलं 7 ते, है ना, 7 ते ओके, समजा म्हटलं 1 वाजेपर्यंत किती वेळा, तर आता मोजणीत 12 ते 1 ची वेळ आली तर ती एकूण वेळामधून वजा करावी. गणित पाहू आपण, गणित शिकू, है ना, काळजी नका करू, पहिले कन्सेप्ट शिकवतो. मग 12 तासात 11 वेळा तर 24 तासात किती वेळा रे, 22 वेळा. का, कारण आपल्याला माहित आहे की 24 तासात 2 वेळा 12 ते 1 ची वेळ येते, है ना, नक्की, ठीक. कन्सेप्ट शिकत आहे ना, है ना, ठीक, बरोबर, लक्ष देऊ नये, नाही तर मी बोलत आहे का आणि विचार चालू असेल, मग मला सेंटर कोणतं येईल, है ना, पाऊस असेल तर है ना, ते बाकीचं नंतर, आता मी शिकू आता, हा, ठीक, चालेल. आता समजा हे झालं तंतोतंत एकमेकांवर. असाच कन्सेप्ट आहे आपल्याला पाहायचा, तो म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध, है ना, विरुद्ध. म्हणजे समजा इथं आहे 12, 6, 3 आणि 9, म्हणजे 1, 2, 4 आणि 5, 7, 8, 10, 11. ओके, आता पाहतो आपण एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे किती अंशाचा कोण, 180 अंशाचा कोण. एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे 180 अंशाचा कोण, है ना, ठीक. मग तास काटा मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध एका तासात होते 1 वेळा. ओके, एका तासात 1 वेळा एकमेकाच्या विरुद्ध. 12 तासात 11 वेळा, 11 वेळा. आणि नक्कीच 24 तासात 22 वेळा. ओके, एकमेकाच्या विरुद्ध, है ना, एका तासात 1 वेळा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा. मग आता ही एक वेळ कोणती आहे ते पाहून घेऊ, है ना, की ज्या वेळात तास काटा मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध येत नाही ती वेळ कोणती मग, है ना, ते पाहून घेऊ आपण. ठीक, पहा. आता समजा उदाहरणार्थ आपण असं म्हटलं 1 वाजता आपलं घड्याळ असं सेट असं 1 वाजता, है ना, असं सेट आहे. मग आता आपलं घड्याळ चाललं पुढं 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 पुढं, है ना, पहिले तर ते काय येईल एकमेकांवर येईल तंतोतंत, है ना, मग आपलं असं काहीतरी असं येईल तंतोतंत एकमेकांवर, है ना, असं होईल. मग आता आपला मिनिट काटा सोडून देईन तास काट्याला, सोडून तो केव्हा तरी विरुद्ध येईल. म्हणजे आता सोडून दिलं तर तो केव्हा तरी असा विरुद्ध येईल. समजत आहे, म्हणजे एका तासात किती वेळा, मग 1 वेळा. इमॅजिन करा लागेल, हा, आपण प्रॅक्टिकल तर करून घड्याळ मोठा आणून दाखवू नाही शकत, इमॅजिन करा लागेल, हा, ठीक. मग एका तासात 1 वेळा, परत अजून चाललं हे मिनिट काटा पुढं, तर नक्की आपला तास काटा कितीवर पोहोचल, 2 वर, आणि मिनिट काटा कुठे जाऊन पोहोचल, 12 वर, बरोबर, ठीक. परत अजून घड्याळ तर सुरूच आहे, घड्याळ कधीच बंद नाही होणार, है ना, ठीक. मिनिट काटा आपला झाला येईन समोर, एकदा तंतोतंत येईल, पुन्हा एकदा काही एकमेकाच्या विरुद्ध येईल, म्हणजे तो अशा स्वरूपात विरुद्ध पुन्हा येईन अजून. समजलं, म्हणजे एका तासात 1 वेळा. ओके, ठीक. असं करत करत घड्याळात किती वाजून जाईल, 5 वाजेल. किती वाजले घड्याळात, 5, है ना, ठीक, 5 वाजल. परत अजून आपला इमॅजिन करा, ठीक, मिनिट काटा चालला पुढं 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 पुढं. कधीतरी ते अशी कंडिशन येईल की एकमेकांच्या असं तंतोतंत एकमेकांवर येईल ना, लक्षात येत आहे, ठीक. मग अजून आपला मिनिट काटा चालला पुढं 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 पुढं, है ना, आणि तास काटा पण पुढं पुढं येत जाईल. मग हा मिनिट काटा नक्की आपला कितीवर जाऊन पोहोचेल, 12 वर, तेव्हा आपला तास काटा कितीवर पोहोचल, 6 वर. मग एकमेकाच्या विरुद्ध किती वाजता आले, 6 वाजता. कोण, तास काटा मिनिट काटा 5 ते 6च्या वेळात 6 वाजता. ओके, ठीक. आता परत अजून आपलं घड्याळ सुरूच आहे, चालला मिनिट काटा पुढं 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 पुढं, आहे ना, मिनिट काटा पुढं जाईल. तास काटा आपला बरोबर 6:30 वाजल, कारण पुढे येईल.
6:30 वाजता असं येईन आपला तास काटा, मिनिट काटा. किती वाजले? 6:30. भेटले का अजून? नाही. विरुद्ध गेले का? नाही, विरुद्ध नाही गेले ना. लक्षात येतं, इथं आला विरुद्धसाठी असं पाहिजे होतं, पण तेव्हा जेव्हा मिनिट काटा इथं होता, लक्ष द्या, जेव्हा मिनिट काटा इथं होता तेव्हा तास काटा इथं होता. हा जेव्हा विरुद्ध जाईन असा लागन तेव्हा हा थोडसाच कल्ला असन पुढं, विरुद्ध आला नाही अजून. हा जवळ येईन जवळ येईन जवळ येईन जवळ येईन जवळ. पहिले कारण 180 होतं ना, आता कमी कमी होत पहिले 0 होईल, 0 येईन तंतोतंत एकमेकांवर. मग कधीतरी ते मान्य असं येईल है ना, अशी एकमेकांवर येईल है ना ते. मग अजून आपला मिनिट काटा सोडून देईन तास काट्याला, तो जाऊन 12 वर पोहोचल. तोपर्यंत हा तास काटा कितीवर पोहोचल? विरुद्ध जाणार नाही. 6 ते 7 दरम्यान तास काटा मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध येत नाही. पडलं? 6 ते 7. तुम्ही मोठं घड्याळ घ्या घरचं, तुम्ही मागची भिंगरी फिरून पहा, प्रॅक्टिकल करून पहा. ठीक, 6 ते 7 दरम्यान एकमेकाच्या विरुद्ध तास काटा मिनिट काटा येणार नाही. ओके, ठीक. म्हणून 12 तासात 11 वेळा ही एक वेळ मोजणीत जर आली तर ती काय करायची? वजा. ठीक आहे, ओके. म्हणून 24 तासात 22 वेळा. ओके, इथपर्यंत. आता तसाच कन्सेप्ट समजा आपल्याला अभ्यासा लागल काटकोन. काटकोन तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये 90 अंशाचा कोन. ठीक आहे ना. पहा, मग 90 डिग्री अँगल 90 अंशाचा कोन. सेम कन्सेप्ट 12, 6, 3, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. सेम पहा. आता मी थोडस 2 वाजताची वेळ सांग. किती वाजले घड्याळात? 2 है ना. ठीक. चालला आपला मिनिट काटा अर्धा अंश पुढे चालला. पहिले तर काय येईन ते एकमेकांवर तंतोतंत. आपल्याला पाहिजे 90 अंश है ना. ठीक. तंतोतंत एकमेकांवर येईल कधीतरी है ना. तास काटा मिनिट काटा अशा स्वरूपात. ओके, मग आता अजून आपला मिनिट काटा तास काट्याला सोडून पुढे जाईल है ना. चालला तो पुढं पुढं. तास काटा जाग्यावरच थांबन का नाही? तो अर्धा अंश प्रत्येक मिनिटाला. मिनिट काटा 6 अंश है ना. मग कधीतरी अशी कंडिशन येईल किंवा तरी अशी म्हणा, किंवा हा असा पुढे येईल, थोडासा कल्ला असन, जास्त नाही ना, तो थोडासा कल्ला असन. कधीतरी अशी कंडिशन येईल. लक्षात येत आहे? एक्झॅक्ट 25 वर नसन हा. ठीक. आता मी प्रॅक्टिकली थोडी दाखवत आहो, हे अंतर सारखं नाही घेतलं आपण, बरोबर. ठीक. तर कधीतरी असा एक काटकोन तयार होईल, एक. ओके, ठीक. आता अजून आपला मिनिट काटा चालला पुढं पुढं, विरुद्ध येईल, विरुद्ध अजून आता जवळ 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 येईल 90 अंश. पण तोपर्यंत वेळ झाली असेल 3 वाजता. समजलं? 2 ते 3 दरम्यान एक कोन तयार होईल 2 वाजून काहीतरी मिनिटाला, आणि एक कोन तयार होईल 3 वाजता. समजलं? 2 ते 3 दरम्यान एक कोन 2 वाजून काहीतरी मिनिटाला. आपण पाहू किती मिनिटाला नंतरचा प्रकार. आता वेळा शिकत आहोत, मग किती वाजता येतील तेव्हा एक्झॅक्ट वेळ काढू. 2 ते 3 वाजताच्या दरम्यान तास काटा मिनिट काटा किती वाजता 90 अंशाचा कोन तयार करतील. मग तेव्हा आपण टाइम काढू. ठीक आहे, चालेल. 2 वाजून एक्झॅक्ट टाइम काढू है ना. ठीक. तो प्रकार पुढचा घेऊ आपण. पण आज आपण अभ्यास होता किती वेळा. मग एक कन्फर्म झालं की एका तासात तास काटा मिनिट काटा किती वेळा? 2 वेळा 90 अंशाचा कोन तयार करते. किती वेळा? 2 वेळा. एका तासात 2 वेळा. ओके, ठीक. म्हणजे 12 तासात मग किती वेळा पाहिजे होतं? 24 वेळा. पण किती वेळा करतो? 22 वेळा. ओके, 12 तासात 22 वेळा. या हिशोबानं 24 तासात किती वेळा? मग 44 वेळा. या गोष्टी पाठ लागत. आता हे 22 वेळा म्हणजे 2 वेळ कुठची कॅन्सल होते तर पहा. चला, तर आता 3 वाजले घड्याळात है ना. 3 वाजता कितीचा अंश कोण झाला? 90 अंशाचा. पण आपण 3 वाजताची वेळ कोणाच्या वेळेस घेतो? 2 ते
3. क्लिअर? 2 ते 3 मध्ये पकडली आपण 2 वेळा. आता 3 वाजले, घड्याळ सुरूच आहे. आपला मिनिट काटा आता 90 होता, तो जवळ जवळ येईल तर 0 होईल. 0 होईल. कधीतरी तो 0 होईल. केव्हा होईल? काय होईल? याच्यात पाहू आपण गणित. किती वाजता है ना 0 अंशाचा कोण होईल वाटल्यास तर. ओके ठीक. मग आता असं होईल. मग अजून आता 0 पासून तो पुढे जाईल पुढे जाईल पुढे जाईल. 90चा कोण करण? 0 अंशानंतर 90 करण, कारण मिनिट काटा सोडून देईल. मग नक्कीच आपला तास काटा थोडासा पुढे जाईल है ना, आणि कधीतरी है ना असा एक 90 अंशाचा कोण दिसन. लक्षात आलं? कधीतरी. आता अजून आपला मिनिट काटा चालला पुढं 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 है ना, विरुद्ध यासाठी विरुद्ध येईल ना. आता विरुद्ध येईल ना. 90 झाला तर 180 होईल. म्हणजे हा अजून तास काटा थोडासा पुढं असेल, थोडासा 4 वर पोहोचायचा आहे तो. ठीक आहे, पण हा आपला इथं जाईल, विरुद्ध जाईल. समजलं? आपल्याला विरुद्ध नाही पाहिजे. एकदा कोण झाला 90 अंशाचा. आता अजून एक होते का पाहू आपण है ना. आता हा 4 वर पोहोचल, कारण आता जवळ या लागण अजून 90चा करा लागल. तर 4 वर पोहोचल, तेवढ्या वेळात हा 12 वर पोहोचल. म्हणजे या 3 ते 4 मध्ये है ना 90 अंशाचा कोण झाला किती वेळा? 1 वेळा. पटलं? मग 3 ते 4 च्या दरम्यान 90 अंशाचा कोण 1 वेळा होतो. तसंच सेम 9 ते 10 मध्ये, कारण 9 वाजता घड्याळ असं. पटलं? ठीक. तसंच सेम 9 ते 10 मध्ये पुन्हा तो 1 वेळा होतो. पटलं? 8 ते 9 मध्ये 2 वेळा होतोय. 8 वाजून काहीतरी मिनिट, एक एक्झॅक्ट 9. 9 ते 10 मध्ये सुद्धा 1 वेळाच होतो. ठीक. म्हणून हे 2 वेळा आपण वजा केले है ना. म्हणून इथं असं म्हणायला लागल की 3 ते 4 आणि 9 ते 10 वाजताच्या दरम्यान तास काटा मिनिट काटा यामध्ये 90 अंशाचा कोण 1 वेळा होतो. पटलं? म्हणजे इथं 1 वेळा, इथं 1 वेळा. पटत आहे? 3 ते 4 आणि 9 ते 10 वाजताच्या दरम्यान 90 अंशाचा कोण फक्त 1 वेळा होतो. म्हणून याच्यातली 1 वेळ आणि याच्यातली 1 वेळ काढून इथं 2 वेळ कमी होते. समजलं? म्हणून संपूर्ण 12 तासात 22 वेळा. पडलं? आता 12 तास कुठूनही पकडा ना तुम्ही. सकाळचे 6 ते सायंकाळचे 6 12 तास. तरी याच्यात एकदा 9 ते 10 ची वेळ येते आणि एकदा 3 ते 4 ची वेळ येते. ते 2 वेळ वजा करा. 12 तासात 22 वेळा. समजत आहे? ठीक आहे, नक्की. बरं, तंतोतंत एकमेकांवर मोजणी दरम्यान किती वाजताची वेळ? 12 ते 1 वाजताची वेळ. याच्यामध्ये 0 अंशाचा कोण होत नाही. 12 ते 1 ची वेळ. म्हणजे इथं 12 ते 1 ची वेळ जर आली तर एकमेकांवर तंतोतंत येत नाही. 180 अंश मध्ये 6 ते 7 वाजताची वेळ. सर सकाळची घेऊ का रात्रीची घेऊ? कोणतीही घ्या. 6 ते 7 वाजताची वेळ जर आली आहे ना तर एकमेकांच्या विरुद्ध येत नाही. आणि 90 अंशाचा कोण 3 ते 4 मध्ये 1 वेळा, 9 ते 10 मध्ये 1 वेळा. क्लिअर? चला घ्या मग लिहून. सोमवार सकाळी 7 ते शुक्रवार सकाळी 7 पर्यंत है ना. ठीक. म्हणजे सोमवार सकाळी 7, मंगळवार सकाळी 7, बुधवार सकाळी 7. आपल्याला कुठपर्यंत विचारलं? शुक्रवार. त्याच्यानंतर गुरुवार सकाळी 7 ते शुक्रवार सकाळी 7. आता तुम्हाला माहित आहे इथून इथपर्यंत 24 तास 22 वेळा. इथून इथपर्यंत 24 तास 22 वेळा. इथून इथपर्यंत 24 तास 22 वेळा. आणि हे सुद्धा 22 वेळा है ना. ठीक. मग आता नक्कीच इथून इथपर्यंत काढायचं आहे. 1 2 3 4 22 गुणेला 4 88 वेळा. सर मोजणी दरम्यान वेळ आली वजा करू का? नाही, ऑलरेडी आपण है ना याच्यात तेच मायनस केलं. 24 नाही घेतले आपण है ना. ठीक. चाल उत्तर किती? 88 वेळा. पेपरला एवढं नाही करू ना आपण.
कारण आपल्याला माहित आहे ना, सोमवार ते शुक्रवार डायरेक्ट मोजू ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4. 24 तासात 22 वेळा, 22 गुणेला 4 88 वेळा है ना. पेपरमध्ये असं करू, आपल्याला नोट्स मध्ये लिहायचं आहे. हा घ्या मग लिहू. गणित असं म्हटलं की सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत. मग आपल्याला माहित आहे सकाळचे 10 म्हणजे 10 AM, 11, 12 है ना, त्याच्यानंतर 1 आणि 2. ओके ठीक. मग इथून इथपर्यंत तास मोजू. टोटल तास किती होत आहे, तर 1 2 3 4 है ना. किती वाजेपर्यंत आहे, 4 वाजेपर्यंत आहे ना. ठीक, म्हणजे हे झाले 2, त्याच्यानंतर 3 आणि पुन्हा किती 4 PM. मग आता इथून इथपर्यंत आपण सर्व तास मोजले है ना. ठीक, मग आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 तासात, कारण प्रत्येक तासात जर 1 वेळा म्हटलं तर 6 तासात है ना किती वेळा पाहिजे होतं, 6 वेळा. पण आपण काय म्हटलं, जर मोजणी दरम्यान 12 ते 1 वाजताची वेळ आली तर आपल्याला माहित आहे की इथं तंतोतंत एकमेकांवर येत नाही, म्हणून ती एक वेळ एकूण वेळामधून वजा करणे. तर आपल्या गणिताचं उत्तर काय असेल, 5 वेळा. समजलं. ठीक, चालेल घ्या मग, द्या लक्ष. पहा, गणित आहे 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत. लक्ष द्यायचं. पहा लक्ष द्या. गणित असं आहे 3:30 म्हणजे 3.30, 3:30 त्याच्यानंतर किती वाजते 4, त्याच्यानंतर 5 6 7 8 9 10 आणि आपल्याला काढायचं आहे 10:30 पर्यंत. एवढं पेपर मध्ये लिहायचं नाही, आपण अभ्यास करत आहात है ना. रे मग आता पहिलं माझं सजेशन आहे 4 ते 10 पर्यंत काढून घ्या. 4 ते 10 पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, पहिले ते काढा. ओके. आता 4 ते 5 पर्यंत 1 तास 2 3 4 5 6 तासात किती वेळा, 6 वेळा. ओके. 4 ते 10 पर्यंत किती वेळा आलं, 6 वेळा. इथपर्यंत ठीक आहे. आता राहिला प्रश्न 3:30 ते 4 मध्ये तंतोतंत एकमेकांवर येते का ते पाहू. तंतोतंत एकमेकांवरचं गणित आहे ना. आता 3:30 ते 4 मध्ये शिकवताना व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक, पहा पेपरचं गणित आहे. हा ठीक. आता इथं 12 6 3 9 1 2 4 5 7 8 10 11. आता गोष्ट 3:30 वाजताची आहे. घड्याळात 3:30 सेट करू आपण. 3:30. ओके ठीक, वाजले 3:30. आता 3:30 ते 4 मध्ये आपला मिनिट काटा तास काट्याला भेटतच नाही. लक्षात येत आहे, म्हणजे इथं तंतोतंत एकमेकांवर येत नाही. क्लिअर. आता राहिला 10 ते 10:30. ओके ठीक, तेव्हाही आपण सेट करू घड्याळ 10 वाजता. तर आपला असा असन है ना, 10 वाजता सेट करू आपण 10, कारण 10 ते 10:30 काढायचं आहे. ओके. आता आपला मिनिट काटा चालला पुढं 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 पुढं, विरुद्ध येईल. 10:30 ला इथे भेटला का तो, म्हणजे इथं पण तो भेटणार नाही. पडलं. मग किती वेळा, 6 वेळा. समजलं. गणिताचं उत्तर किती वेळा, 6 वेळा. मी असं नाही शिकवलं की डायरेक्ट तास मोजून घ्या. हो, काही जण सांगत असं आपल्याला काही करायचं नाही ना. ठीक, तर हे किती वेळा, मग 6 वेळा. चला घ्या, लिहून घ्या. आई वडिलांचे नुकसान नाही आपलं, त्यांनी त्यांचं आयुष्य जगले, तुम्हाला जगायचं आहे तुमचं. त्याचं तर भागं ना 2 टाइम, तुम्ही तर त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आहे ना. ठीक, तुम्हाला त्यांना जगवासाठी मग कष्ट किती करावं लागत, त्यांचं झालं पूर्ण आहे ना. ठीक, ते त्याच्यासाठी सांगतच नाही तुम्हाला बाबा अभ्यास कर, बाई अभ्यास कर आहे ना. ठीक, तुमच्यासाठी सांगते की बाबा तुला आयुष्यात लय स्ट्रगल करावं लागन आहे ना, बरोबर. म्हणून आता अभ्यास कर. तुम्हाला वाटते काय लावलं पुढे, नेहमी नेहमी गावाला गेलो काय आहे ना. ठीक, बरोबर असते ना, काय लावलं नेहमी, हो ना, झालं 2 दिवसासाठी येत नाही, लावलं मागं आणि चाललो मी अमरावती आहे ना. ठीक, कारण अमरावती सांगायला कोणी नसतेच मग. हा बरोबर. ठीक, तुमच्यासाठी सांगते ते, म्हटलं त्याच्यासाठी सांगत नाही. त्यांचं झालं आता सगळं
है ना. ठीक, तुम्हाला आयुष्य जगायचं आहे. चला असो पहा किती म्हणते, दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6:35 वाजेपर्यंत, म्हणजे 2 पासून 6:35 पर्यंत पहा. 2 ते पहिले किती काढून घ्यायचं, 6. तर हे तर इझिली काढू शकतो आपण. 6 मधून 2 गेले 4, म्हणजे किती वेळा, 4 वेळा. ओके. आता राहिला प्रश्न 6 ते 6:35. इथं तंतोतंत एकमेकांवर येते का नाही, हे प्रॅक्टिकल करून पाहायचं. पडलं ठीक, कारण वेळ नाही लागत जास्त है ना. पटकन गोल काढला. 12, 6, 3, 9 राहू द्या. 6:35 पाहिजे फक्त. तर आता आपण 6 वाजता घड्याळ सेट करा. झालं ठीक. मग आता मला माहित आहे ना 6:35 ची वेळ दिली, तर नक्की लक्ष द्या, हा मिनिट काटा असा येईन, इथपर्यंत येईन ना, म्हणजे त्याला क्रॉस करायच लागल. लक्षात येत आहे, त्याला क्रॉस करायच लागल. आणि आपला तास काटा 6 वरून 7 वर केव्हा जाईल, जेव्हा 7 वाजेल. म्हणजे आपला तास काटा 6 ते 7 मध्ये इथंच राहील मधा, आणि हा त्याला क्रॉस करून पुढे जाईनच ना. म्हणून इथं 1 वेळा. समजलं. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल, 5 वेळा. लक्षात येत आहे ना. ठीक, म्हणजे आपण पहा दोन्ही प्रकारचे गणित शिकलो. एक असं की अशी दिसली म्हणजे बुवा कन्फर्म नसतेच असं म्हणून चालणार नाही, आणि प्रॅक्टिकल करून पाहायचं है ना. ठीक, चालेल घ्या. समजलं मला काय सांगायचं आहे. तुम्ही करा नका करू आहे ना, पेपर मध्ये तुम्ही काही करा. चला पहा है ना. गणित काय म्हणताय, 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत. मग माझं असं म्हणणं आहे 5:30 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 8:30. ओके. तसंच करायचं जसं मी सांगतो, ते मोजायचेच नाही बाकी, कारण आपल्याला परफेक्ट आन्सर काढायचा आहे. 30 सेकंदच लावायचे बरोबर. कशाला उगाच 5 सेकंदात करायचं. ठीक. 8, 6 आणि 8 मध्ये किती वेळा, 2 वेळा. बरोबर, 2 तास 2 वेळा. आता इथून इथपर्यंत फक्त चेक करू, आणि मग इथून इथपर्यंत चेक करू. त्यासाठी घड्याळ एकदाच काढा लागते है ना. 12, 6, 3, 9, 7 है ना. ठीक, आणि इकडे किती, 8. ओके. आणि हे 5, एवढंच करायचं, एवढं काम आहे तेवढं है ना. ठीक. आता 5:30 ते 6, 5:30 वाजता घड्याळ असं असणारे. 5:30 ला हा आपला असं सेट झालं. 5:30 ला इथं मधात आहे तो तास काटा. ठीक आहे. ओके. आता 5:30 ला तो असा पुढं जाईल ना, तर तो मिनिट काटायला भेटतच नाही ना. ओके. ठीक, म्हणजे इथं तर काही आला नाही तो. आता 8:30 ते 8:30 पाहता. आता 8 वाजता अशी कंडिशन असेल ना, 8 वाजता अशी, आणि 8:30 पर्यंत आहे, म्हणजे हा इथं अर्ध्यात पोहोचल, अर्ध्या, तेव्हा हा इकडे येऊन इथं पोहोचल. समजत आहे. आता 8:30 वाजल तरी भेटला का नाही, म्हणजे दोन्हीकडे भेटत नाही. म्हणून आपलं फायनल आन्सर किती असेल, 2 वेळा. मोजत नाही बसायचं है ना. ठीक, कन्फर्म. चला घ्या मग.